शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा अशी मोठी मागणी ठाकरेंच्या वतीनं सुप्रीम कोर्टात करण्यात आली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवेळी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल आणि शिंदेंच्या आमदारांच्या कृतीची चिरफाड केली। शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, पण एकनाथ शिंदेंनी त्याचा फायदा घेतला असं सिब्बल म्हणाले। निवडणूक आयोगानं 2018ची घटना नाकारली, पण तीच घटना 39 फुटीर आमदारांनी काही बदलांसह प्रतिज्ञापत्रात जोडली। काही आमदारांनी ती घटना मान्य असल्याचं सांगितलं, पण योगेश कदम यांनी मात्र 2018ची घटना जोडणं ही वकिलांची चूक असल्याचं सांगितलं। या विरोधाभासावर देवदत्त कामत यांनी बोट ठेवलं। अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच मूळ पक्ष असं कसं म्हणू शकतो, असा सवाल कामत यांनी केला। यावर न्यायमूर्ती बागची यांनी आता आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का, असा सवाल विचारलाय। तर कोर्टात काय झालं आपण पाहूया। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असा होता की धनुष्यबाण चिन्ह शिवसेना पक्ष ठाकरेंचाच आहे, फायदे मात्र शिंदेंनी घेतले। धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे महत्त्वाचं। शिंदेंचा पक्ष राजकीय पक्ष आहे की नाही याचा राज्यपालांकडून विचार झाला नाही। शिंदे गटाच्या प्रत्येक चुकीच्या नियुक्तीला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली। जे आमदार अपात्र ठरायला हवे होते ते मंत्री झाले। विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हेच बेकायदेशीर आहे। अपात्र ठरू शकणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यावर नार्वेकर अध्यक्ष झाले। 2018च्या पक्ष घटनेला आयोगाचा आक्षेप आहे, एकनाथ शिंदेंचा नाही। शिंदेंनी स्वतःची मुख्य नेता म्हणून नेमणूक करून घेणंही बेकायदेशीर आहे। तर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद असा की 2014 ते 2018 दरम्यानच्या निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्या। 2019ची निवडणूकही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाली। 2022 मध्ये शिंदेंनी अचानक मीच पक्षाचा नेता असल्याचा दावा केला। उमेदवार देण्याचा अधिकार राजकीय पक्षाला, विधिमंडळ पक्षाला नाही। विधिमंडळ बहुमताच्या आधारे आयोगाचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अयोग्य आहे। अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर पुन्हा कोर्टात जाण्याची मुभा हवी। ठाकरेंच्या शिवसेनेनं धनुष्यबाणासंदर्भात मोठी मागणी केली। मागणी अशी की एकतर ते चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा। ही मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे? एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय लागणार असल्याचं ठाम मत मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केलंय, तर त्यावर आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय, या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहूया। सुनवाई वहां शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूं। लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे। अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है। आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा, जनता की अदालत में इतने काफी मेजॉरिटी से सरकार आना ये महाराष्ट्र के इतिहास में पहिली बार। आता मग ते काय म्हणतील, मग जेव्हा म्हणतील ते, कारण ते तिकडची बाजू लढतायत, खूप पैसे घेतात, फी घेतात ते चांगली कोटीमध्ये, त्यामुळे ते तेच म्हणतील। पण शेवटी निर्णय न्यायाधीशांचा आहे, ते या संदर्भामध्ये योग्य निर्णय देतील आणि आम्हाला खात्री आहे तो निर्णय शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागेल। कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही। चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये ही आमची प्रार्थना आहे। आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे।